थोडं मागे सरका बरं इथं मग सर फक्त मीडियाला जागा द्या ताई किंवा आपली बाकीची पोरं आली बापू इकडून घे ना हो साईडला या हा बघ रे काय दिलंय तुमच्यापर्यंत आवाज आला तर आम्ही एसपी साहेब उभारून बोलणार आहे तुमची मागणी मान्य होईल अजिबात खाली बसून बोलायचं नाही अरे उभारूनच बोलणार आहे साहेब बोलायचं माणसं मारायचं लायसन्स दिलं का त्यांनी नाही नाही दिदी अरे उभा राहूनच बोलायला ते 1 मिनिट थांबा भैया सरका थोडं थोडं मागं सरका ना आपण थोडं भी मागं सरकायला तयार नाही माइक चालू कर भैया घोषित घोषणा करा शासनाकडून निरोप येते सांगणार ना त्यांना पावर पीएन पीएसएल आलेले निरोप काय झालं मला तुम्ही बोला तर आम्ही ऐकणार माणूस आहे काय माणूस म्हणून ते योग्य बघ त्यांना बोलू द्या ना 24 तास काय झोपले होते का ते रवी थोडं थांब ना इतकं ऐकला तर 10 मिनिटं ऐका काय झालं रे रवी 2 मिनिट थांब जरा आपल्यापासून चालू करा खाली बसायला बसा खाली पाहिजे बसा सगळे चालू करा खाली बसायला आपल्यापासून खाली नाही एसपी साहेब बोलणार आहेत अरे दिलीप काय झालंय शांत बसा रे बोलू दे रे बोलू दे आपण आज संतोष देशमुखच्या मारेकऱ्याला पकडण्यासाठी व त्याची जी
हत्या केली, त्याला न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी बसलो होतो. आपण प्रमुख 5 मागण्या केल्या प्रशासनाकडे. पहिली मागणी होती आपली, जे मारेकरी आहेत त्यांना अटक करा. दुसरी मागणी होती आपली की ज्यांच्यावर असताना हे काम केलं जातंय त्यांना सहआरोपी करा. तिसरी मागणी आपली होती केस पोलीस स्टेशनचे पीआय महाजन साहेब आणि पीएसआय पाटील साहेब यांना निलंबित करा व त्यांना सहआरोपी करा. चौथी मागणी आपली होती सदरील प्रकरण सीआयडी कडे करण्यात यावं. पाचवी मागणी होती आपली, हे प्रकरण आहे याच्यासाठी स्पेशल पीपीची नेमणूक करून जलदगती कोर्टाकडे हे प्रकरण दाखल करावं आणि जो आय विटनेस आहे आपला शिवराज देशमुख याला पोलीस प्रोटेक्शन द्यावं. या संदर्भामध्ये आपले संघर्ष योद्धे मनोज दादा पाटील आणि आपल्या बीड जिल्ह्याचे एसपी साहेब या दोघांनी मिळून आतापर्यंत जी कारवाई केली आहे ती स्वतः एसपी साहेब तुम्हाला सांगतील. त्याच्यावर आपलं समाधान झालं तर आपण इथून आपली पुढील कारवाई करणार. आपल्याला जेवढं पटतं तेवढं करू. शांत बसा रे थोडा वेळ. आपण सर्व कारखान्याकडे सर्व सहकाऱ्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचल्या. आवाजही नाही. सर्व मसालेवासियांच्या भावना पोहोचल्या, डिपार्टमेंटपर्यंत पोहोचल्या. तर पहिली होती की एक केजला पीएसआय पाटील आहे, तर त्याच्याबद्दल काही गोष्टी समजल्या तर त्यांना निलंबित करण्यात येत आहे. नंतर तिथे पीआय महाजन यांच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या गेल्या तर त्यांचा अहवाल आम्ही पाठवत आहोत 2 दिवसात. नंतर सीआयडी इन्क्वायरीची ती पण मागणी मान्य झालेली. याला विशेष सरकारी वकील नामवंत नेमण्याची ती सुद्धा मागणी आपली मान्य झालेली आहे. एसआयटी स्थापन झाली. आरोपीचं काय तर ते तुमच्या अधिकारात येत. शासनाने केलेलं आहे, आयजी साहेबांना पण सांगितलं. सांगितलेलं शासनाने. नंतर जे आरोपी आहेत त्यातले 2 आरोपी अटक आहेत, उरलेले बाकीचे आरोपी आहेत आणि सह आरोपी ते करण्यासंबंधी पुरेपूर प्रयत्न चालू आहेत. कोणतेही कसर बाकी राहणार नाही. त्याच्यात तपासासंबंधी माहिती यांना आपल्या फिर्यादी आणि त्यांना सांगितलेलं आहे. 4-5 लोक वकील जरी घेऊन आले तरी त्यांना तपासाची माहिती 2 दिवसांनी आले, 3 दिवसांनी आले, असे आले त्यांना येत गेले तर त्यांना आम्ही तपासाची कागदपत्र दाखवून तपासाची सविस्तर माहिती देऊ. आरोपी कोणीही कोणत्याही परिस्थितीत कोणालाही कोणालाही सोडलं जाणार नाही. पुरेपूर कारवाई होईल. अजूनही कुणाला कोणत्याही स्टेजवर काय सांगायचं असेल तर त्यांचे स्टेटमेंट घेण्यात येईल. दोन आरोपी पकडले तर त्यांचे रिपोर्टिंग करा. आरोपी सोडून देऊन बाकीचं काय बाकी आम्ही आता हे व्यवस्थित सांगितलेलं आहे. काय नाही, आरोपी पकडत असलं तर इथून उठतो. आपल्या मागण्या आम्ही काय काय केलेलं आहे मागण्या सांगू नका. आरोपी सांगा. आरोपी झालं तुमची वाडा बघतो. मला एक सांगा, मनोज दादापेक्षा आपण मोठे आहेत का? मनोज दादांना ज्या गोष्टी मान्य केल्या त्यांच्या समोर या गोष्टी सगळ्या घडल्या. दादानं बोलला विषय संपला. मग आता मनोज दादाच्या पुढे जर तुम्हाला जायचं असेल तर मग त्याच्या पुढे कोणी काय करू शकत नाही. दादाना आणि एसपी साहेबांना मिळून हा निर्णय घेतलाय, त्यानुसारच साहेब बोलतायत. काय बोलायचं असलं तर माझं मनोगत व्यक्त आता थोडं शांत बसा प्लीज. साहेबांना बोलू द्या फक्त. नार्को टेस्ट व्हायला पाहिजे आरोपीची. म्हणजे आपल्या सर्व ज्या कायदेशीर मागण्या मान्य झालेल्या आहेत त्यानुसार व्यवस्थित तपास होईल याची मी आपल्या ग्वाही देतो. कोणती कसर तपासात सोडली जाणार नाही.
असे कायदेशीर सल्ला घेऊन आपण ते पण करू. यानंतर मनोज जरांगे आपल्याबद्दल चर्चा करणार आहे. हर्षल शक्य नाही हे शक्य नाही वर दोन्ही देऊ का हातात? नाही नाही येतोय साऊंड येतोय. ओके ना? थांबा थांबा माईकवर बोलले. संतोष भैयाबद्दल आपण सगळ्यांनी जमलो. शेवटी तुम्ही बोलू नका माहिती. आपला बांधव हे आपला भाऊ आहे. इतका वेळ सरकार आपल्या भावाच्या देहाची विटंबना करायला खेळ करत आहे. 24 घंटे आपला बांधव आपल्या डोळ्यासमोर तिथं खेळ केल्यासारखा विटंबना केल्यासारखा ठेवणं हे बरोबर वाटत नाही. थोडस आपणही सगळ्यांची भावना सारखी थोडं समजून घ्या. आपला भाऊ आपल्यात राहिला नाही, त्याचं कुटुंब आता उघड्यावर पडलंय. किमान त्यांच्या पश्चात तरी त्यांच्या देहाची विटंबना व्हायला नको. आज 24 घंटे उठून गेले, आज देह तिथं पडू नये. सरकार खेळ करतंय, विटंबना करतंय, मुद्दामून मराठ्यांचा असल्यामुळं किमान आपल्याकडून नको व्हायला. त्यांचे अंत्यसंस्कार होणं मायबापा गरजेचं आहे. मी आधी तुमचा आहे हे बरोबर होत नाहीये. इतका वेळ आपल्या भावाच्या देहाचे तिथं सगळं बिना नियमचं पडून राहणं आणि अंत्यसंस्कार न होईल. आपण लढत राहू. तिथं आपल्याशी दगाफटका होईल आणि आपल्या भावासाठी आपण लढू. परंतु अंत्यसंस्कार व्हायला पाहिजे. कारण त्या देहाशी त्या प्रेताशी आता विटंबना नको व्हायला खूप वेळ होऊन गेला. आपणही सगळेजण याच्याच जागेवर बसून त्या भावाच्या न्यायासाठी जे काय व्यापार मध्ये अडचणी होत्या त्या दुरुस्त केल्या हे तुमच्या समोर मला सांगणं गरजेचं आहे. दुसरं ही तुमची मागणी होती की 2 PSI आणि PSI निलंबित झाले पाहिजेत. महाजन आणि यांना निलंबित करा अशी आपली मागणी. तर PSI हे SP साहेबांच्या अधिकारात आहे. तर त्यांनी असं सांगितलं की मी 9 वाजेपर्यंत निलंबित केलेलं पत्र देतो. हे बरोबर आहे. 11 वाजता तुम्ही 9:30 आपला 11 वाजता जा. पण हे खरं आहे. म्हणजे मला लोकांच्या पुढे बोलायचंय की त्यांनी सांगितलं त्याला मी, कारण मी इथं आहे असं म्हणणं आहे त्यांचं. पत्र काढायला लागेल मला तिथं जाऊन असं म्हणणं आहे. तुमच्या साक्षीनं त्यांनी सांगितलं की मी 9 वाजेपर्यंत त्याला निलंबित करतो आणि पत्र देतो. तरी 11 वाजेपर्यंत म्हणलं. आपल्याला मान्य आहे का सगळ्यांनी? आणि त्या महाजनचा अधिकार त्यांच्या त्याच्यात येत नाही, तो आयजींकडे जातोय. तर यांनी साहेबांनी जर अहवाल ताबडतोब पाठवलं, हे जजमेंट इथं असूनही करता येत आहे पण त्याला करत नाहीये. त्यांनी तो अहवाल दिला तर आयजी साहेबांनी सांगितले त्यांच्याकडं की हो म्हणले तर मी हो म्हणतो, नाही तर मी पण नाही म्हणायला तयार. त्यांनी सांगितलं ज्यांचा अहवाल आला तर आम्ही त्याला पण निलंबित करतोय. साहेब असा निरोप तुमच्या आयजी साहेबांना आलाय का? 2 दिवसात त्यालाही निलंबित करतो असं अहवाल पाठवल्यावर करतो असं त्यांचा निरोप त्यांच्याकडे आला. मग आता काही गोष्टी मागं पुढे गेल्या, घंट्यावर गेल्यात, काही 2 दिवसावर गेल्या. या 2 गोष्टी झाल्या. त्याच्यात तुमचं जे मत असेल ते मी करतो. माझं मत तुमच्यावर लादणार नाही. फक्त पूर्ण तुम्हाला मी सांगायला लागलो अगोदर. नंतर तुम्ही मला हे नाही जमत तर मी तुमच्या शब्दाच्या पुढे जात. तिसरा विषय असा होता की ते आरोपी लवकर अटक करा. तर त्यांचे पथक रवाना झाले. किती झाले? 2 पथक सकाळपासून त्यांच्या रवाना झाले. सापडते लवकर, नाही सापडले तर आपल्याकडे कटले गेलेले दिसले पुढे तर आपण
नाही. आरोपीची गाडी वाशीमध्ये पण नाहीये, वाशीमध्ये अटक आहे. मग आता या पोलीस बांधवांची शोध घेण्याची जबाबदारी त्यांची आहे. ते आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करते, त्यांना कठोर कारवाईसाठी सगळे क्षेत्राचे ठरवते. आपली चौथी मागणी होती, CID चौकशी झाली पाहिजे. तर तीही मागणी मंजूर केली असं त्यांनी सांगितलं. आता विश्वास किती ठेवायचा किती नाही ठेवायचा ते तुम्ही ठरवा, मला सांगा. पण त्यांनी त्यांच्याकडे तोही निरोप आला, CIDची चौकशी करा आम्ही करतोय आणि ते पण पत्र काढतोय म्हणून. कोणाचा निरोप आलाय? शासनाचा आलाय त्यांच्याकडे. पुन्हा बसू, पुन्हा लढण्यासाठी लढायला तयार आहे. पण माझं सगळ्यात मोठी तळतळ ही आहे की बोहाडी लहर आपण तिथं आपल्या भावाचे ठेवणं ही माझी सगळ्यात मोठी तळतळ चालली. 24 घंटे उलटून गेले. बरं, हे नुसतं माझं एकट्याचं म्हणणं नाही, यांचं सुद्धा गावकऱ्याचं 5 जणांचं म्हणणं आहे, माझं एकट्याचं नाही. पुढे माझ्या तोंडासमोर जे आहेत ना त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की लय वेळ नको, आता हे 5-7 कामा लागलेत, कामाला कमीत कमी सोयीला लागलेत. हे पण हे शासन लावत नव्हतं, यांनी सोयीला लावले. तुमची आणखीन एक मागणी होती की त्या बांधवांना संरक्षण मिळालं पाहिजे, ते भावांना त्यांच्या जीवात धोका आहे. ते पण प्रत्यक्ष साक्षीदार त्यांना संरक्षण देऊ. मला पण नाव सांगितलं ना कोणीतरी, त्या पोलिसांचं नाव सांगितलं दिलंय म्हणून नाव काय सांगितलं, पत्र पण आलंय. SP साहेबांना माहितच नाही वाटतं, तुम्ही परत दिलं का? मग आता कोणतं राहिली मागणी? मागणी करू आपण. ती बी त्यांनी मला वाटतं मान्य केली, तरी मी लढन त्यासाठी. सरकारी वकील CID साठी जरी त्यांनी गठीत नाही केलं तर पुढं पाठपुरावा करू. तुम्ही नाव दिलं असेल ना, मग ते नाव घेते नाव. अरे मी तुम्हाला एक शब्द वापरायला तुमच्या लक्षात नाही आला, तुम्ही माझं पुढच्या तोंडाच्या नाव माहिती. FIR तो पण व्यवस्थित झालाय. आता थोडस काय याच्यात आता कोणती मागणी? दादा, या जी मागण्या दिलेल्या जी SP साहेबांना दिलेत निवेदन, समजा 24 घंटे तिथून पुढे बी त्या आरोपींना नाही अटक केलं, महाजन साहेबाला नाही निलंबित केलं, तर गावकऱ्याच्या वतीने आम्ही सगळं गाव आम्ही SP साहेबाच्या दारात जाऊन तिथं घरी बसू शकतो, नाही तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसू शकतो. हे पुंडलिक बापू खांडे येतं साक्षीदार आहेत, आम्ही तिथे येऊन सगळ्याच्या साक्षीने येऊन तिथं बसू शकतो. ज्या दिवशी मी सरळ सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी आपल्याला सगळ्यांना वाटत, हे बघा मी काय सरकार नाहीये, तुम्ही पण सरकार नाहीये, तुम्ही पण नाही. ज्या दिवशी आपल्याला वाटत ना आपली फसवणूक झाली, खोटं केलंय, अख्खा बीड जिल्हा तिथं जाऊ. बस ओके, वाजू नका. अरे आपल्याला इतकं दुःख झालंय, मी नुसतंच लढत, मी कंटिन्यू तुमच्या सोबत राहील. जिथं जिथं फसवणूक झाली, जर आपली CID फसवणूक झाली, आपली सरकारी वकिलात झाली, आपले आरोपी पकडण्यात झाली, आपले निलंबित करण्यात झाली, पुन्हा ताकद लावू, प्रचंड मोठं आंदोलन उभा करू. आरोपीला सजा कधी होणार? किती तासामध्ये तुम्ही अटक करणार आरोपीला? तपास कोणाकडे काय काय सांगत नाही ते. तपास कोणाकडे? तपास DYSP मीना साहेबाकडे. मीना साहेबाकडे तपास. DYSP मीना साहेब रात्रीपासून इथंच करते तपास. घेतला, आम्हाला वेळ द्या. एक मिनिट आता मला वेळ द्या म्हणले, आम्ही सकाळी 9 वाजता वेळ दिला, बरोबर. आता आम्ही तुम्हाला वेळ देतात 3 दिवस सांगा, 4 दिवस सांगा, 8 दिवस आमच्यावर लक्ष ठेवू. आम्ही डबल 8 त्यांचं असं म्हणणं आहे
6 तासात सुद्धा पथकं रवाना झाली. 6 तासात आरोपी पकडले. आता 2-3 दिवस पाहायला लागते पण त्यांचं म्हणणं माझं भैया आरोपी पकडण्यासाठी शांत राहा, थोडा शांत राहा. भैया 2 मिनिट आरोपीसाठी तपासातल्या सगळ्या गोष्टी इथं मी नाही उघड करू शकत. पुरेपूर प्रयत्न चालू आहे. आरोपीसाठी कोणालाही सोडलं जाणार नाही. तपासातल्या सगळ्या बाबी मी काही इथं सांगणार नाही. 4-5 जण कोण पोलीस स्टेशनला आले तर त्यांना आम्ही सांगू शकू, पण कायदेरित्या मी नाही सांगणार. तसं मला कायद्याने बंधन, माझ्या ड्युटीचं मला बंधन आहे. 4-5 जण आले तर मी त्यांना सांगू शकू पोलीस स्टेशन सर्व डिटेल सांगू. वेळोवेळी तुम्ही पण माहिती घेत जा सगळेजण, पोलीस स्टेशनला जाऊन हे करून. ऐका ना आरोपी, ऐका 1 मिनिट ऐका, 1 मिनिट ऐका. ऑनलाईन काही गोष्टी काय का ना, हा काय तुम्हाला जे पाहिजे ते झालंय, बोलता येत नाही. तुम्हाला गेला किती वेळा त्यांना अटक केलं का ना अटक तुम्हाला? मग आता तुम्हाला अटक करा, काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला किती वेळा अटक केलं साहेब? एसपी साहेब दाखवायला दुसरे अटक केले, आरोपीच नाहीत ते. कुत्रे नुसते काही बोलू नका. त्यांनी आपल्याला मदत केली, आता असं नको. आपण सगळ्या ज्या त्यांच्या समोर मागण्या मांडल्या, हे जर अगोदर येत होते तर एवढे रखडायची कामच चर्चा केली तिथली तुमच्याशी शेअर केली. मी काय माझ्या मनचं काय बोललेलं नाही. माझं तर एवढंच म्हणणं सर, कदाचित कुठं आपल्याला एखाद्या याच्यात धोका बसला, तुम्ही आणि मी आपण लढणाऱ्या लोकांनी लढून पुन्हा न्याय घेऊ. आपण त्या कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभा राहू. सगळेजण न्यायासाठी लढू. काय काय केलंय, कसं केलंय, तुम्ही हे तुमच्या गावातलं काय नाव आहे तुमचं? बबलू देशमुख. ज्यांना प्रश्न आहेत त्यांना विचारा. तुमचं नाव काय? शिरीष देशमुख. तुमचे ज्यांचे प्रश्न आहेत त्यांना विचारा. या दोघांनी, तुमचं नाव काय? संजीवनी देशमुख. या 3 लोकांना विचारल्याशिवाय काही झालेलं नाही. तुमचे सगळे प्रश्न उत्तर आहेत तिघाकडे. ते आता जाहीर काही सांगता येणार. इकडे मी ते भैयाने विचारलं होतं, तुमच्या सुद्धा प्रश्न उत्तर आहेत तिघाकडे. हे तिघ हा म्हणल्याशिवाय इथं हा ठरलेला. लक्षात आलं की मी काय बोललोय? हे तुमचे जेवढे प्रश्न आहेत त्या सगळ्याची उत्तर मी 2 घंट्यात सगळं कव्हर केलेली आल्यापासून. यांना विचारा तुम्ही काय राहिले, काय केले. हे हो म्हणल्याशिवाय नाही. हे म्हणले ना हे बरोबर नाही, तिथे छाट मारली. बघा मी तुम्हाला काय सांगतोय, हे तिघ आणखीन एक ठराव त्यांच्यात मला चेहरा देण्यात देऊ. अशा 4 जण येते. हे जर म्हणले हे बरोबर नाही तर तिथं छाट मारलेली. पुन्हा दुसरं गेलंय. प्रत्येक जागा तसं केलंय. म्हणजे हे 4 तर मी त्या सोडून आता मला सोडून द्या. हे तर गावाला फसू त्यांना तिघ नाही. पण मी जे त्यांचे जसं समजते तसं सगळं हे झालंय. फक्त आता निलंबनासाठी इथून गेले की 10 वाजेपर्यंत हे करायला लागलेत. 9 म्हणलेत. आपण 11 वाजे 12 उत्तर देते. सकाळी निलंबित करते. काय एवढं काय त्याला
जिथं धोका होत तिथं मी म्हणतो बाबा ही तुमचा भाऊ हे माझा भाऊ भावाचा खून झालाय, मी लढू लागेल ना, मी थोडं सरकार आहे म्हणून 1 मिनिटात सहित काही करीन, मी लढू लागेल तुमच्याशी, पण त्या अशी विटंबना नको. 24 घंटे उलटून गेले तरी 24 घंटे उलटून गेलेत, कुटुंबावर काय बीतली असेल त्या, जीवचा जीव पण गेला आणि पुन्हा वरून सरकार पण छळ करते ते आपल्या देहाचे, आपल्या भावाचे. आरोपी सापडतील नाही सापडत आपल्याला सापडतील, त्यांना नाही सापडत. काहीतरी होईल. आपण हे कडवट येत आहोत, कट्टर कडवट येत आपण सुद्धा. हो, जिथं जिथं आपला भाऊ संकटात सापडन ना तिथं तिथं आपण सुद्धा पुढे होऊ. त्याला नाविलाज आहे. मग जिथं कायदा कमी पडेल तिथं मराठा पुढे होईल. काय करणार? पोलीस सगळे पुढे गेलं तर आता बोट याला काय नाटकाच होतं यार पुढं. तो पुढे गेला मग बोट याला तरी पुढे घ्यायचं. तेव्हा आपल्या ज्या मागण्या होत्या यांच्या म्हणण्याला गेल्यात म्हणतोय मी, साधारणतः 3 दिवसाचा गॅप आहे. महाजन साहेबाची बदली असेल किंवा सीआयडीची नेमणूक असेल किंवा आरोपीला यांना 3 दिवसाचा वेळ मागितलाय. 3 दिवसात जर आपल्या मागण्या मान्य झाल्या त्यावेळेस पुन्हा वरून देवाला तरी आपण उठायचं नाही. आपल्याकडे सगळ्यात मोठा हत्यार आहे. दादा आपल्यासाठी कवा बी तयार येतो. 3 दिवसाचा फक्त त्यांना आपण अवधी देऊ. 3 दिवसात आपल्या ज्या मागण्या आहेत त्या 100% म्हणजे आपल्याला रायटिंग किंवा आरोपी जेलमध्ये असतील. 3 दिवसात नाही झालं आपण इथं समोर बसू, दादा आपल्या पैसे बसले असतील. आरोपी गटत नाही झाला 3 दिवसात. अहो नाही पुन्हा बसून आपण काय आता काय करायचं मग? बसून राहायचं काय करायचं? राहायचं बसून तपास द्यायला ते पण सांगा ना, कोण पकडणार आहे? आता शेवट सांगतो, तुमच्या मतावर आपण थांबलो. फक्त हे शेवटचं सांगतो की या झालं, दुरुस्ती पण झाली, त्यांना संरक्षण पण मिळालंय कुटुंबाला, सरकारी वकील देतो तेही कबूल झालंय. सीआयडीची स्थापना करतो तेही त्यांनी सांगितलंय. यांच्याकडे आयजी साहेबांना सांगितलंय, सरकारनं पण सांगितलंय. पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यावर आलोय. त्याच्यातला एक पीएस आहे ते स्वतः निलंबित करायला लागले. एखादा प्रस्ताव त्यांना आयजी साहेबांकडे पाठवावा लागेल, तेही निलंबित करतो म्हणले. आणि आरोपी पकडायलाही त्यांनी सांगितलं 5-6 घंट्यात होईल. आता ते म्हणते मला उघड करता येत नाही किंवा 2-3 दिवसाच्या होईल. त्या दिवशी पुन्हा आपलं गाव आपण सगळेजण पुन्हा आंदोलनाला लागू, पुन्हा आंदोलनाला लागू. मला वाटतं आपल्या भावावरती आपण अंत्यसंस्कार करून घ्यावा. तुम्ही म्हणताल तसं, फक्त तुम्ही 3 दिवसाच्या नंतर आमच्या पाठीमागे असंच खंबीरपणे उभा राहा. आम्ही गाव तुमच्या पाठीमागे खंबीर उभा राहू. जाऊ त्या दिवशी आंदोलन आपल्या भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहू. जर आता खाली फसवणूक केली असं काय करा, सीआयडीत फसवणूक केली, सरकारी वकिलात केली, आपले मोठमोठे वकील देऊ त्याला देश घडी लागलो आपण. ही गोष्ट आपण मान्य करू. एसपी साहेबांना फक्त त्यात गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं की हा विषय इथं संपल्याच्या नंतर त्याचं गांभीर्य निघून जातं. बऱ्याच वेळेस आज जी तीव्रता आहे दुःखाची, ही तीव्रता बऱ्याच वेळेस प्रशासनाकडून निघून जाते. तर माझी एकच विनंती त्यांना, एसपी साहेबांना, की ही तीव्रता कायम राहावी, गांभीर्य तुमच्याकडे असावं. थांबा बोलू नका साहेब, बोलत असताना बोलू कदम यांनी मुद्दा मांडलेला एकदम बरोबर आहे. आमच्याकडून तसं काही होणार नाही. त्यांनी जे मुद्दा मांडला त्याच्याप्रमाणेच आमची कारवाई होत राहील. गांभीर्य अशा प्रकारचं गांभीर्य कधीच आम्ही कमी लेखत नाही किंवा अतिशय हा प्रकार घडलेला गंभीरच आहे. आमच्याकडून कोणतीही अशी चूक होणार नाही. आपण मला वाटतं एका गोष्टीवरती ठाम होऊ. आपण अंत्यसंस्कार भावाचे करू आपल्या, कारण मला शब्दच फुटत नाही. कारण एवढं मोठं कार्य केलंय, दिवाळीतला आपला किमान त्यांना तरी नकारे आता हे करायला लागलो. होईल पुढे ते आरोपी अटक केले, आणखीन करतील. निलंबन नाही महत्वाचं आपल्यासाठी. आपल्यासाठी जीव गेलाय
हे सुद्धा फासवण्यात आले पाहिजेत. हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं जास्तीत ते निलंबन बी होईल. नाही झालं लढू, सीआयडी साठी लढू, सरकारी वकिलासाठी पण लढू. आहे मी काही म्हणणं आहे का तुमचं? म्हणजे तुमच्या म्हणणं तो म्हणतात तो सांगितलं ना, आम्ही हा म्हणलो. उद्या त्याला माझ्या पुढे झालं तुम्ही म्हणतात खूप हा म्हणला होता. तुमच्या सहमती पाहिजे. गावकरी बोला, तुम्ही सांगा काय तुमच्या नाता. आपण पीएमची प्रक्रिया चालू केला. पीएम झाल्यानंतर ज्यावेळेस शेवगावात येईल त्यावेळेस लागलीच अंत्यविधीचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे आता कुणी उपद्रव नका. पीएमची कारवाई चालू आहे. पोस्टमॉर्टम होऊन शेवा आपल्याकडे उपलब्ध झाल्यानंतर आपण लागलीच इथं खंडराजाच्या रोडला त्यामुळे त्या हिशोबाने आपण काय करतो आम्हाला ऐकू द्या नाही काही. एक तासात शेवा आपल्याला प्राप्त झाला तर मसुदा लगेच अंत्यविधी होणार आहे. 1 तासात अंत्यविधीची तयारी आपण करणार आहोत. कुणी गोंधळ घालू नका आपल्या शांततेत. त्यामुळे कृपा करून आता तुम्ही गोंधळ घालू नका. आपण आपल्या पुढच्या अंत्यविधीच्या प्रक्रियेसाठी आपण तयारी लावू. साहेब आता इथून हॅलो 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 पीएम इन कॅमेरा आहे का? असे आपल्या आज गावामध्ये प्रकार चुकीचा घडलेला आहे. इथून पुढे साहेब जिल्ह्यामध्ये असे चुकीचे प्रकार घडतात. याला परळीची गॅंग सगळं पूर्णपणे ताकद द्यायची. असे प्रकार कुठे जिल्ह्यात घडू नयेत म्हणून असं तुम्ही आम्हाला आणि आमच्यावर पण पुन्हा असे डबल गुन्हे होऊ नयेत असं आम्हाला 2 शब्द तुम्ही आम्हाला शब्द द्या. खोटे नाट्य गुन्हे होऊ नये. हा काही पाहुणे वापस गेलेले. बोला बोला. अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत जे खोटे नाट्य गुन्हे होऊ नये. करून निर्माण होतात, मी ग्वाही देतो ते असे गुन्हे जिल्ह्यात घडू नये. कुणाकडूनही आम्ही पुरेपूर कसोशीने प्रयत्न करू आणि जर असे गुन्हे घडले तर त्याला पुरेपूर शासन करण्याचा आमचा निर्धार आहे. कुणी पण पोलिसांना हलक्यात घेऊन चालणार नाही.